शाप द्यावा ते तो की मारुती जव भेटे रघुपती तव बरी तुझी शक्ती राहो. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कायमाजी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसी दी प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटता अनुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुली आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा ते मी जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील किष्किंधा कांडातील 10व्या अध्यायाची गोड अशा प्रकारची चिंतनाची सेवा भगवान परमात्मा त्याचबरोबर ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं महत्त्वाचं स्थान म्हणजेच भगवान परमात्मा परळी वैजनाथ आणि हनुमंतरया आणि इथली आयोजक नियोजक संयोजक मंडळी सर्व श्रोते मंडळी यांच्या कृपेतून ही सेवा भगवंतांनी मला करण्याची संधी दिली. सेवेच्या चिंतनाचं अनुसंधान अशा प्रकारचं आहे भाविक हो. कथा नेमकी काय चालू आहे ते अनुसंधान अगोदर कळलं की कथा लक्षात येते. ज्यावेळेस रामप्रभू आणि लक्ष्मण दादा पंपा सरोवराच्या परिसरामध्ये आले सुग्रीवाची भेट घेताना हनुमंतरया आणि बाकीचे 4 प्रधान सुग्रीवाचे या सगळ्यांची भेट झाली. हनुमंतरया किती प्रतापशाली आहेत. मग एवढे प्रतापशाली हनुमंतरया असताना वालीनं सुग्रीवाला त्या ऋषिमुख पर्वतात का पाठवलं. का हनुमंतरया सुग्रीवाचा सखा असताना दास असताना प्रधान असताना का कार्य करू शकलं नाही याचे चिंतन सांगताना ह्या कथा आलेल्या आहेत. हनुमंतरया किती पराक्रमी आहेत पण त्यांना शाप कसा झाला ऋषीने त्यांना शाप का दिला तर या ओवीचं चालू चिंतन आहे की हेच असणारं सगळं ब्रह्मदेव सांगत होते. वायुदेव सगळेच आलेले देव बाकीचे ऐकत होते की ऋषींनी शाप दिला हनुमंत तू आगाऊपणा करतोय. कारण आत्ताच महाराजांच्या मुखातून ऐकलं की गंगा तीरावरचे जे ऋषीचे आश्रम होते ते बायकासहित लेकरासहित भांड्या कुंड्यासहित सगळंच हनुमंतरया ताकदीच्या बळावर काय करायचे उचलायचे उंच अशा डोंगरावर जिथं पाणी नाही काही नाही तिथं कुणाला जाता येत नाही खाली उतरता येत नाही अशा अवघड ठिकाणी नेऊन ठेवायचे आणि अन्न पाणी वाचून सगळ्याची तरपड व्हायची. परत काहीतरी हालापेष्टासर करून ऋषी मंडळी ते आश्रम परत गंगा तीरावर आणायचे परत हनुमंतरया आगाऊपणा करायचे आणि त्यामुळे ऋषीने त्याला शाप दिला होता तुझ्या जी अंगात ही जी खुमखुम आहे किंवा ही जी ताकद आहे ही ताकद काही दिवस लुप्त पावेल म्हणले. ती ताकद तुझ्या अंगात आहे याची कुणीतरी तुला जाणीव करून द्यावी लागेल त्यावेळेस ती उपयोगाला येईल म्हणले. आणि हे कधी होईल म्हणले ज्यावेळेस रामरायाची तुझी भेटी होईल त्यावेळेस म्हणले या शक्तीचा या ताकदीचा तुला वापर करता येईल हनुमंता. आणि आता हनुमंतरयाची रामरायाची भेटी झालेली आहे. यासाठी हे चिंतन किष्किंधा कांडामध्ये रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी आपल्याला कळावं म्हणून सांगितलेलं आहे. जीव यवन सौभाग्य तुरे अतिगुप्तता राहे कुमारे देवी तुझे सामर्थ्य तुरे तुझ माझारे राहो. आणि त्या ऋषी मंडळीने हनुमंतरयाला सांगितलं होतं ज्याप्रमाणे एखादी तरुणी असते पण ती कुमारी असते त्यावेळेस त्याच्यामध्ये यौवन अवस्था दडलेली असते म्हणले. म्हणजे जशी एखादी कळी असते ती कळी उमलते आणि पुढं फूल तयार होतं पण ते फूल तयार होण्याच्या अगोदर फुलाची सुप्त अवस्था कळीमध्ये दडलेली असते. तसं जोपर्यंत भगवान परमात्मा श्रीराम आणि तुझी भेट होत नाही हनुमंता तोपर्यंत ही जी तुझी ताकद आहे ना ती ताकद म्हणले गुप्त राहील तिचं कार्य तुला काहीच लाभणार नाही.
ती शक्ती तुला वापरता येणार नाही जोपर्यंत प्रभूंची तुझी भेट होत नाही हनुमंता, अशा प्रकारे सांगितलं म्हणतात. जीव्यार्या कारुण्यता एवढे मुतोते वैवणता, देवी भेटल्या रुग्णाता निजता मृत्याय पावती. ज्याप्रमाणे एखादा तरुण असू द्या किंवा तारुण्यात आलेली स्त्री असू द्या, ती जशी तारुण्यामध्ये मुसमुसते म्हणले, एक तारुण्याची वेगळीच अशा प्रकारची अवस्था असते. ते कुणाचं ऐकत नसतात, कुणी किती चांगलं सांगा, हिताचं सांगा, ते त्यांच्याच तालात असतात, त्यांच्या नादात असतात, त्यांच्या पद्धतीनं ते वागण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ह्या तारुण्यपणाचा जो भर असतो, ज्याला मगर मस्ती म्हणतात, त्या मगर मस्तीमध्ये ते तारुण्यात स्त्री पुरुष वागत असतात. म्हणजे कुमार असो किंवा कुमारी असो ते वागत असतात. तसं हनुमंता रामरायाची भेट झाली का नाही म्हणले, मग तसं तारुण्यात आलेला कुमार जसा वागतो, ती पोरं जशी आगावपणा करतात, तसं पुरत तुला म्हणले ती असणारी शक्ती प्रदान होईल. परत तुला म्हणले ते कार्य मुसमुसल्यासारखं करता येईल. म्हणजे तुझ्या अंगातून परत सर्वच असणारी म्हणले रामरायाची सेवा घडेल. आणि रामरायाच्या सेवेसाठीच ही सगळी असणारी अंगातली खुमखुमी, ताकद, बळ, शक्ती सर्व पणाला लावून वापरता येईल हनुमंता. होय ते रुचिचोर चापिते झाली हनुमंताची लीन शक्ती, मग राहिला साधू प्रती रुच प्रती अति नम्र. आगावपणा काही चालत नसतो, आणि आगावपणा इतराजवळ जरी चालला तर ऋषीजवळ ब्राह्मणाजवळ चालत नसतो. एकदा जर त्यांनी ठरवलं याला शाप द्यायचा, मग तो शाप कुणाला चुकवता येत नाही. ब्रह्मदेवाला चुकवता येत नाही, शंकराला चुकवता येत नाही, महाविष्णूला चुकवता येत नाही. अहो स्वतः त्यांना जरी दिला तरी त्यांना सुद्धा स्वतः चुकवता येत नाही. तो असणारा शाप भोगावाच लागतो. आणि शाप दिल्याबरोबर हनुमंतरायाला ऋषींनी शाप दिला. आणि हनुमंतरायाची ताकद लगेच म्हणले आकर्षण कसं व्हावं ना म्हणले, म्हणजे आकुंचन जसं व्हावं म्हणले, तशी कुंठित झाली म्हणले, लीन झाली म्हणले. आणि एखादा महाराज असावा, एखादा साधू असावा, एखादा संत असावा, शांत स्वभावाचा जसं म्हणतात ना, मन मिळावू, दमदार, धीराचा, असा हनुमंतरायाचा स्वभाव निर्माण झाला. आणि हनुमंतराया निवांत राहू लागले म्हणले. द्रव्य मद तारुण्य मद अंगी बळाचा शक्ती मद, येणे पुरुष वय स्तब्ध करी विरोध अभिमाने. एखाद्याच्या अंगामध्ये बळ असलं तो कुणाला जुमानत नाही. मी कोण आहे तुम्हाला माहित नाही म्हणतो. हे झालं शारीरिक संपत्तीचं. पण त्याच्यामध्ये त्याने एक शब्द घातला, द्रव्य. ज्याच्याकडे पैसे आहेत ना, त्या पैशाच्या जीवावर तो घमेंडीत वागतो. मग काही करीन म्हणतो, एखाद्याला इकत घेईन म्हणतो, मी यज्ञ करीन पैशाच्या जीवावर, असे तुमच्यासारखे बुवा महाराज सगळे गोळा करीन, मी अनुष्ठान करीन, पैशाच्या जीवावर मी देवधर्म करीन, काही नाही. ते त्याला जे विचार येतात अभिमानानं, शब्द 4थ्या चरणामध्ये वापरला, अभिमान आहे. कारण अभिमान कोणाशीच नस आहे, तो भगवंती कैशेनीस आहे. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अहो अभिमान आहे ना, तो कुणाला सण होत नाही, मग देवाला कसा सण होईल. पण ह्या अभिमानानं, द्रव्यमदानं, संपत्तीच्या मदानं मुसमुसलेले लोक कुणाला जुमानत नाहीत म्हणतात. व्यापार झालिया व्यापारी, नाना अन्य कर्म करे, तोच झालिया निराधारी, मग विचारी पुण्य पाप. माणसाला कधी कळतं, वेळ निघून गेल्यावर कळतं. तोपर्यंत त्याच्या तालात असतो, त्याच्या नादात असतो. त्याला आमच्याकडच्या भाषेत शब्द वापरतात, त्याच्या मस्तीत असतो. आणि मस्ती कशासाठी आलेली असते, तर ती जायसाठी किंवा जिरायसाठी आलेली असते. आता एखादा काय मोठा व्यापारी असतो, ओळीमध्ये शब्द वापरला, मोठं दुकान असेल, मोठा व्यापार करत असेल, भरपूर पैसा कमवत असेल. आता सामान्य जीवाला 300-400 रुपये रोजगार मिळाला तर खूप झाला. पण त्याला दिवसाला
ह्याला आपल्याला आठवड्याला जेवढी सामान्याला पगार पडत नाही त्याला दिवसाला पगार पडते व्यापाऱ्याला. आणि मग त्याच्याकडे भरपूर पैसे, दिवसाचे किती, आठवड्याचे किती, वर्षाचे किती, गणितच करता येत नाही. पैसे ठेवावे कुठं, कोणाच्या खात्यावर किती टाकावे हे काही कळतच नाही. आणि त्यामुळं तो त्या पैशाच्या जीवावर तालावर नाचतो, म्हणले दुसऱ्याला नाचवण्याचा प्रयत्न करतो आणि गर्वानं बोलतो माझ्याकडे पैसा आहे. 7 जन्म 7 डुया बसून खाल्लं तर माझा पैसा उडणार नाही, मी कोणाला कमी नाही, ही अशी भाषा असते. पण ज्या वेळेस तोच व्यापार तोट्यात येतो, उद्यम नुकसानीमध्ये येतो आणि मग त्याच्या डोक्यात विचार येतो आपण देवळाकडे कधी गेलोच नाही, पोथी कधी ऐकलीच नाही, 4 साधू संतांच्या संगतीत कधी आपण बसलोच नाही, हरिपाठ कसला असतो माहीतच नाही, देवाचं नामचिंतन केलंच नाही. म्हणजे काय झालं तर ओवीमध्ये शब्द वापरले, आपण पाप केलं का पुण्य केलं, पैसा कमवला म्हणजे, संसार केला म्हणजे काय केलं, हे पुन्हा त्याला पाप पुण्याच्या गोष्टी येतात, डोक्यात सुचतात. पण जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत धनमद आहे, तोपर्यंत त्याला कळत नाही. म्हणतात कैची संध्या कैचे स्नान दिवे पाविजे निज ज्ञान अधिकार झाल्या विवेक पूर्ण प्राण. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, ते प्रमाण एवढं जिवारी लागण्यासारखं आहे की जोपर्यंत आपल्याकडे अधिकार आहे तोपर्यंत आपला हातपाय चालतात, तोपर्यंत आपण आपला अधिकार गाजवावा. आणि एकदा का अधिकार गेला की मग बाईल त्याशी मारी म्हणतात. बायको सुद्धा त्याला मारायला कमी करत नाही. इथं ओवीमध्ये काय सांगितलं, सगळं काही कमवलं, सगळं मिळवलं, आणि ते मिळवत असताना परमार्थ काय असतोय, उपकार काय करायचा असतोय, जीव काय जाणायचा असतोय, गरिबाला मदत काय करायची असते, देवाची पूजा अर्चा करताना स्नान संध्या कशी करायची असते, देवपूजा कधी करायची असते, देवाला प्रदक्षिणा किती मारायची असते, मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं असतंय, हे त्याच्या लक्षातच नसतंय. म्हणजे आणि ज्या वेळेस सगळं हातातलं निघून जातं आणि मग मोरा गेले तुझे पाय, आता रडून उपयोग काय, अशी अवस्था झाली की मग त्याला कळतं आपल्या हातात सगळं गबाळ होतं, सत्ता होती, संपदा होती, आपण काही चांगल्या कामासाठी वापरलं नाही, सगळं लेकरासाठी, बायकोसाठी, पोरासाठी, गाडीन माडीन बंगलान सगळं कमवण्यातच घालवलं. आणि आता कोण विचारतोय आपल्याला, कोण विचारत नाही. आता आपल्याला बाबा एखादा दारात आलाय त्याला वाडा म्हणायची सुद्धा सत्ता राहिलेली नसते. बस गप म्हणतात, कमवलेलं सगळं काय त्यांनाच द्यायचं का, दानधर्म करायचा आहे का, असे बोलतात परत सासू, ते सुना वगैरे, मुलं वगैरे, नातू वगैरे. त्यामुळं अधिकार काही राहत नाही. जोपर्यंत अधिकार आहे तोपर्यंत सगळं, म्हणजे जोपर्यंत आपल्याला हात आहेत, पाय आहेत, हाताचा धर्म काय आहे तर दानधर्म केला पाहिजे, पायानं तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, जोपर्यंत आपल्याला चांगलं दिसतंय तोपर्यंत देव पाहिला पाहिजे, कानानं भगवंताचं भजन कीर्तन प्रवचन सगळं ऐकलंच पाहिजे, ही गरज आहे. कारण नरदेह आपल्याला मिळालेला आहे. आणि हे सगळं संपल्यानंतर कळून उपयोग नाही. पुन्हा डोळ्यानं दिसेना, दात राहिली नाही, केस पांढरे झाले, बोलायला येत नाही, कोण किंमत देत नाही, आणि मग सगळे अधिकार शरीरातले पण संपले, प्रपंचातले बी संपले, मग काही इलाज नाही. म्हणतात मग काहीही चालत नाही. आणि पूर्वीच्या आठवणी येऊन काय उपयोग नाही, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, असं म्हणण्यापलीकडं काही राहत नाही. म्हणले कैकेदारी हनुमंता निज बळली न होता, म्या पावावे परमार्था साधू संता भजावी. अगोदर ताकद होती त्यावेळेस साधूंना, साधूंच्या लेकरा बाळा सहित झोपड्या सहित उचलत होता, भांडी कुंडी सगळी उचलत होता. त्यांच्या झोपडीत सांगितलं मोठमोठे हत्ती मारायचा, हिंस्त्र प्राणी मारायचा, त्यांची मोठीच्या मोठी शरीरात आणून टाकायचा, ते कुणाला उचलत नव्हते. पण ज्यावेळेस ऋषींनी शाप दिला त्यावेळेस त्याला कळालं आपण पूर्वी करत होतो ते आगावपणा काय बरोबर नव्हता. म्हणले मग आता आपण काय केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, नमतं घेतलं पाहिजे, लीन वृत्तीनं राहिलं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता,
साधू संतांचं दर्शन घेतलं पाहिजे, साधू संतांची सेवा केली पाहिजे, त्यांनी काय सांगतात ऐकलं पाहिजे, त्यांच्या आचरणाचं अनुकरण केलं पाहिजे, असं हनुमंत्र याला वाटू लागलं. रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, पूर्वी सूर्याचे वरदान जेव्हा हनुमान येचेल ज्ञान, तेव्हाची भोवनी सुप्रसन्न ज्ञान संपन्न मी करताय. आणि ज्या वेळेस पूर्वी सूर्यनारायणानं वरदान दिलेलं होतं म्हणजे, कारण हनुमंत्र याला प्रत्येक देवाने आल्यानंतर वरदान दिलेलं आहे. आपली शस्त्र बहाल केलेली आहेत, आपली अस्त्र बहाल केलेली आहेत. आणि हनुमंत्र याची एक अशी अवस्था आहे की वज्र शरीरी, नैनन छिदंती शस्त्रांनी नैनन दहती पावका, न क्लेन द्यापो न सोशियेत मारुता. त्याला वारा सुकवू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, अग्नी जाळवू शकत नाही, काय जसं आत्म्याचं स्वरूप असतं ना तसं हनुमंत्रयाचं स्वरूप आहे. आणि हनुमंत्रय कसे आहेत, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तम वरिष्ठम वातात्मजम वानरित मुख्यम दूतम शरणम प्रपदी. श्रीरामदूतम शरणम प्रपदी. श्रीरामदूत कधी होता येतं, भगवंताचं नामचिंतन केलं तर. नुसतं नामचिंतन केल्यावर नाही तर आपलं सर्वस्व वाहिल्यानंतर. आणि आपलं सर्वस्व वाहिलं, मुखामध्ये नामचिंतन सुरू झालं, आचरण चांगलं होतं. आणि आचरण चांगलं झालं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, जे का रंजले गांजले त्याची मने जो आपुले, तोच साधू ओळखावा देवते तेची जाणावा. आणि हे ज्ञान होतं. आणि तेच सूर्यनारायण बाप्पांनी पूर्वी सांगितलं होतं, म्हणजे माझा आशीर्वाद आहे, माझं वरदान आहे, पण योग्य असा अधिकारी तू होशील ना त्यावेळेसच तुला ते ज्ञान प्राप्त होईल. नाहीतर काही लोकांना वाटतं अल्पज्ञानी परी मी गर्व शिरोमणी, का आपल्याकडं ज्ञान कमी आहे काय, आपल्याला काय अक्कल कमी आहे काय, आपल्याला काय येत नाही काय. आणि मग दुसऱ्याला पण ते कमी लेखतात आणि भेदाभेद करतात. या असणाऱ्या परमार्थामध्ये भेदाभेद मावळून जावे लागतात, द्वंद्व सगळं विरून जावं लागतं. आणि कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे या अवस्थेला पोचावं लागतं. तेव्हाच मग देव माझा 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 मी देवाचा, देव पहावयासी गेलो ते देवची होऊन ठेलो, या अवस्थेला पोचता येतं. आणि हे असणारं जगाचं ज्ञान जे पूर्वी सूर्यनारायणाने आशीर्वाद रूपानं दिलं ते हनुमंत्र यांना योग्य अवस्थेमध्ये प्राप्त झालं. म्हणजे भगवान परमात्मा श्रीराम देव आहे, त्यांच्यासाठी आपण सर्वस्व व्हायचं, रात्रंदिवस त्यांची सेवाच करायची, त्यांचं नामचिंतनच करायचं. श्रीराम जय रामचा आपल्या मुखाला रतीब लावायचा, हेच हनुमंत्र यांनी ठरवलं. ते ज्ञान मारुते वांचिताय अंतर्योग विहुने चित्तविताय, ज्ञान विज्ञान लिनता देवी देता श्रीरामी. हे जगत मिथ्य आहे, ब्रह्म सत्य आहे. हे जरी खरं असलं तर हे जगत सगळं अणू रेणू मध्ये भगवान परमात्मा भरलेले आहे. सगळे संत महंत साधू मुनी सर्व जे पदार्थ आहेत ते भगवान परमात्मा स्वरूप आहेत. हरी येथे रे हरी तेथे रे, हरी वाचोनी ठाव नाही रीता रे, विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरोनी. म्हणजे सप्त पाताळामध्ये स्वर्गामध्ये सगळ्यांच्या मध्ये भगवान परमात्मा आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी भरोनी राहिला चक्रपाणी, असा भगवान परमात्मा. आणि हनुमंत्र याला काय वाटलं, हे सगळं कळायला लागलं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, तू देव मी भक्ताईशे करी, दावी मज रूप गोपिका रमना, ठेवू दे चरणावरी माता. हे भगवंता, हे देवा, मला भक्तीशिवाय तुझ्या काही नको, मला फक्त भक्ती करू दे, तुझा विसर पडू देऊ नको देवा. हे असा आत वाटायला लागलं. आणि हनुमंत्र याला पूर्वी सूर्यनारायणांनी वरदान दिलेलं ते ज्ञान प्राप्त झालं म्हणतात. आणि मग हनुमंत्र या जे बुद्धिमत्तम वरिष्ठम आपण म्हणतो, बुद्धिमत्ते सर्व उत्तम सर्व श्रेष्ठ, हनुमंत्र यासारखे दुसरे कोणीच नाहीत. कारण महाराजांनी मगाच सांगितलं, तुकोबरायांनी सुद्धा विचारलं हनुमंतरायाला, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. तुम्ही मार्गदर्शक आहे, हे हनुमंता तुम्हीच भक्तीच्या वाटा दाखवा, असं तुकोबरायांनी विचारलं. आणि एवढं ज्ञान देवतांच्या आशीर्वादामुळं हनुमंत्र याला प्राप्त झालं.
कारण आपण कोणत्याही कार्याला जात असलो, परमार्थ करत असलो, आपल्यावर जर आपल्यापेक्षा मोठ्या आशीर्वाद देणारे व्यक्तींचा हात नसेल तर आपली कार्य असफल ठरतात. म्हणून आपल्यापेक्षा अधिकारी, आपल्यापेक्षा वडीलधारी, आपल्यापेक्षा मोठ्या, त्यापेक्षा म्हणण्यापेक्षा आईवडिलांचा आशीर्वाद असणं, गुरुचा आशीर्वाद असणं, संतांचा आशीर्वाद असणं हे फार महत्त्वाचं आणि मोलाचं आहे म्हणतात. त्याशिवाय परमार्थ आणि ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान विज्ञान संतृप्ती देह आकोरी विदेही स्थिती रामाची अन्य न भक्ती झाला मारुती जगतवंद्य. हनुमंतरायाला ज्ञान काय झालं म्हणले तर हे जगत आहे म्हणले. ह्या जगामध्ये एवढे देश आहेत, 9 खंड पृथ्वी, 10 खंड काशी, हे सगळं ज्ञान झालं म्हणले. या पृथ्वीचा करता करविता भगवान परमात्मा हेही हनुमंतरायाला कळलं. ही पृथ्वी कोणी तयार केली याला ज्ञान म्हणतात. ही पृथ्वी भगवंतानं तयार केली. अनंत ब्रह्मांडे जयाची उदरी तो हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे न कळे कानवाची केली. ही पृथ्वी कशासाठी निर्माण केली तर भगवंताला एकट्याला करमेना म्हणून त्याने ह्या सृष्टीचा खेळ केला, सगळा पसारा मांडला. ह्याला विज्ञान म्हणतात. पृथ्वी कशावर चालते तर देवाच्या सत्तेवर चालते. वृक्षाचेही पान हाले याची सत्ता, सगळं ज्ञान झालं. देव काय आहे, भक्त काय आहेत, भक्ती कशी करायची, सगळं ज्ञान विज्ञान सगळं ज्ञान. पण हे हनुमंतरायाने बाजूला ठेवून दिलं. म्हणले काय करायचं, आपल्याला ज्ञान झालंय ना, आपली उच्च कोटीची अवस्था झाली ना, आपण काय करायचं, रामाचा भक्त व्हायचं म्हणले. आणि देहीच विदेही अवस्था झाली म्हणजे हनुमंतराय. देहीच विदेही म्हणजे काय तर जशी रामाची अवस्था आहे, जशी माऊली सीताची अवस्था आहे, जसं सीता माऊलीचे वडील जनक त्यांची विदेही अवस्था आहे, तशी हनुमंतरायाची झाली. म्हणजे आपणासारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे अशी अवस्था. आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं विदेही अवस्था म्हणजे विषय, त्या विषयावर त्यांचं लक्ष जात नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता अशी अवस्था होते. त्यालाच म्हणतात भक्त ऐशे जाना जे देहावरी उदास गेले आशापास निवारोनी. असा भक्त हनुमंतराया देहीच विधेय अवस्थेला झाले. रामाची भक्ती करायची ठरवली, दुसरं काहीच मनामध्ये ध्यास घेतला नाही. मुखामध्ये श्रीराम, अंतकरणात जय श्रीराम आणि सेवा श्रीरामाची, हेच कार्य हनुमंतरायांनी करायचं ठरवलं. वाली तुगरे कलहात शापे हनुमंती शक्ती गुप्त या लागे वालीचा न करे खात जान निश्चित श्रीरामा. ए रामराया, कळलं का तुला म्हणले, आमच्या फौजेमध्ये हनुमंतराया म्हणले आमचा मित्र होता, पण वाली सुग्रीवाचं युद्ध सुरू झाल्यावर हनुमंतराया नुसता बघण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हता. म्हणजे हातबल होता, मी ताकदवान आहे, मी बलवान आहे, मी केसरीचा पवन सुत आहे, हेही त्याला कळत नव्हतं म्हणले. आणि ही सगळी सुप्त अवस्था झाली होती. पण रामा तुमची भेट घडावी आणि मग भगवंताला काय अशक्य हो, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशी भगवंताची अवस्था आहे म्हणले. आणि भगवंता म्हणून हनुमंतराया सुग्रीवाला मदत करू शकला नाही असं सुग्रीवच रामरायाला सांगतो. सुग्रीव हनुमंताचा आप्त परीक्षापे शक्ती होती गुप्त या लागे वालीचा न करी पैगात जान निश्चित श्रीराम. आता पहिली एक गोष्ट आहे, वेळेच्या अगोदर नशिबापेक्षा जास्त कधी कुणाला मिळतच नाही. कुणी किती काही पाय आपटू द्या, हात आपटू द्या, किती पळू द्या, रात्रंदिवस कष्ट करू द्या, नशिबाची जी आपल्या कपाळाची रेषा आहे ना, ती रेषा ब्रह्मदेवानं लिहिली आहे. आणि ती ब्रह्मदेवाचं लिखित आणि सटवीचं चुका कोणाला चुकत नाही. लगेच रवीचं चरण सांगतं हनुमंतराया सुग्रीवाचा लय जवळचा म्हणले, आप्त लय नातेवाईक, नातेसंबंधातनं जवळचा, ताकद पण लय म्हणले. पण वाली सुग्रीवाच्या युद्धात काही हनुमंत करू शकत नव्हता, कारण ऋषीनं शाप दिल्यामुळं ती ताकद का आम्हाला येत नव्हती. आणि दुसरं एक महत्त्वाचं काय तर वालीचं मरण रामाच्या हातनं होतं, हनुमंतरायाच्या हातनं कसा वाली मरेल. म्हणजे हनुमंतराया वालीला मारू शकला नाही आणि सुग्रीवालीच्या भावाभावाच्या युद्धामध्ये काही करू शकला नाही. हे कारण आहे देवा श्रीरामाला सांगू लागले. हनुमंताची ख्याते ऐकुडे सुखावला रघुपती रामाचे पुतोनी अगस्ती
आश्रमाप्रती स्वयो गेला. आता हे सगळं कथानक अगस्ती मुनीनं रामरय्याला सांगितलेलं आहे आणि महान महान कथा ऐकवलेल्या आहेत. मग हनुमंतरायाच्या जन्मकथा आली त्यात. सूर्याला कसा धरायला गेला, ते राहुकेतू कसा आला, इंद्रानं वज्र कसं हाणलं, आणि मग वायुदेव तिथं कसे धावून आले, हनुमंतरायाला वाचवण्यासाठी सगळ्या जगाचा वायू कसा रोदन करून धरला, सगळ्या देवांची कशी पोटं फुकली, आणि मग सगळे देव पुन्हा ब्रह्मदेवासहित शंकरासहित वैकुंठाला गेले कसे, लक्ष्मीपती भगवान विष्णूची प्रार्थना केली त्याच्यासहित पुन्हा आले, आणि मग हनुमंतरायाला सावध करण्यासाठी हा सगळा कसा आटापिटा केला याचं चिंतन अगस्ती मुनीचं रामरायाचं एक निमित्त केलं. पण आम्हाला कथा कळावी, कथेमध्ये ज्ञानामध्ये वाढ व्हावी, भक्तीमध्ये वाढ व्हावी, आणि आजच्यापेक्षा उद्या संख्या वाढावी म्हणून गोड गोड कथा रामायणामध्ये घातलेली आहे. पण आपणच येताना प्रत्येकानं ठरवलं पाहिजे उद्या एक नाही एक तरी आणलाच पाहिजे, दोन राहू द्या पण एक तरी जोडीदार आपण उद्या कोण ना कोण नवीन आणलाच पाहिजे, हे ठरवलंच पाहिजे. आज येणार नाही, उद्या येणार नाही, चल म्हणून बघायचं, चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी येईल. आणि एकदा काही तर गोडी लागली परत येऊ नको म्हणलं आपलं एका दिवशी खाडं होईल, पण त्या व्यक्तीचं खाडं होत नसतं, एवढी गोडी लागते. आणि परमार्थ ही महाधन जोडी देवाचे चरण निमित्त केलेलं आहे अगस्ती ऋषींचं रामरायाचं. कथा मला कळावी हा नाथरायांचा अट्टास आहे. आणि रामायणातून आचरण घडावं, आचरणातून व्यक्ती सुधाराव्या, व्यक्तीतल्या असणाऱ्या प्रवृत्ती जाव्या, आणि मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासवणी कैशी निवृत्तीशी आले. म्हणजे उच्च कोटीची अवस्था देवासारखी. राम म्हणता रामची होई जे, मग आपण राम तर म्हणतोय, मग का राम होत नाही? त्यासाठी आपण त्या पदवीला, त्या बढतीला, त्या मर्यादेला, त्या उच्च कोटीच्या अवस्थेला पोहोचलं पाहिजे. आणि ती सेवा आपल्या हातून भगवंतानं करून घेतली पाहिजे की भगवंताकडं आपण मनोमन प्रार्थना केली पाहिजे. आणि अशा प्रकारे हनुमंतरायाबद्दलची महती, जन्माचं कथानक, त्याच्या शक्तीचा प्रभाव, त्याची शक्ती का लुप्त झाली, तो युद्धात काय कार्य करू शकला नाही, हे सगळं चिंतन अगस्ती मुनींनी रामरायाला सांगितलं. रामरायाचा निरोप घेऊन अगस्ती मुनी पुढच्या कार्यासाठी आपल्या आश्रमाला निघाले म्हणतात. एक जनार्दन चरण हनुमंत जन्म निरूपण ऐकून रघुनंदन सुख संपन्न झाला. अध्याय कळसाल आलेले. अध्यायाच्या शेवटी नाथरायांचं, कविकर्त्यांचं ते कर्तव्य असतं आपल्या गुरुची आठवण काढणं. आणि गुरूंच्या कृपा आशीर्वादानं हा मी रामायणाचा गोड ग्रंथ तुमच्यासमोर मांडू शकलो, लिहू शकलो, चिंतन करू शकलो, ही माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. म्हणून मी काय करतो, माझ्या गुरुच्या चरणाशी मी नतमस्तक होतो. एकनाथ महाराज म्हणतात माझे गुरु आहेत जनार्दन स्वामी, आणि त्या जनार्दन स्वामींच्या चरणाची मला आठवण आलेली आहे, मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आजच्या अध्यायाची सांगता करत असताना आजच्या अध्यायामध्ये, म्हणजे आता तो अध्याय तुमचा 2-3 दिवस चालत असेल साधारण, ह्या 2-3 दिवसात तुम्ही ती हनुमंतरायाची जन्मकथा ऐकली असेल. आणि अशी गोड कथा रामरायाने अगस्ती मुनीच्या मुखातून ऐकली. रामरायांना आनंद झाला आणि ऐकणाऱ्या सगळ्या श्रोते मंडळींना आनंद झाला. आता रामराया ऐकायला आहेत, अगस्ती मुनी सांगायला आहेत म्हणल्यावर आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अशी अवस्था झालेली आहे. आणि रामायण खरंच गोड आहे, खरंच आनंद देणार आहे, खरंच सुख देणार आहे. रामायण म्हणजेच आपला जीव की प्राण आहे. हे आपण जर एक मनोधर्माची धारणा करून जर आपण रामायणाला आलो ना, आपल्याला काहीच कमी पडत नाही, काही मागायची गरज नाही, आणि देव दिल्याशिवाय सोडत नाही. ही भगवंताची एक उच्च कोटीची आपल्यावर असणारी दृष्टी आहे, आपल्यावर असणारा भगवंताचा आशीर्वाद आहे, आणि आपल्यावर असणारी कृपा आहे. सगळंच भगवान परमात्मा आपल्यावर करतो. आणि मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवू देत नाही. चिंता करायची गरज नाही. भगवंताचं चिंतन केलं की आपोआप सगळं मिळतं. असं गोड चिंतन सगळ्यांना सुख देणारं, आनंद देणार आहे. आणि ही रामायणाची गोड कथा आहे. सुखावणी रघुपती प्रीतीने घाली आलिंगला मारुती, हा मद साय सीता शुद्धर्ती रणकंदन करावया. रामरायांना आनंद झाला. आणि आता रामरायांना कळालं हनुमंतरायाची शक्ती आता शुप्त राहिली नाही, आता जागृत झालेली आहे. नुसतं चाल ओट ला कार्याला म्हणलं की हनुमंतराया लागणार आहे. आणि आता मी झाडांना विचारत होतो, झुडपांना विचारत होतो, दगडगोट्यांना विचारत होतो, पशुपक्ष्यांना विचारत होतो, माझी सीता कुठं आहे, माझी सीता पाहिली का, बघितली का सीता,
पण सीताशुद्धीच्या कार्यामध्ये आता हनुमंतच मला मदत करणार आहे याची खात्री देवाला एका भक्ताची झाली. आणि देव उठले, हनुमंतरायाला आपल्या जवळ बोलवलं, कडकडून हृदयाशी धरलं, कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं. आलिंगन घडे दिव्य काया जोडे, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आणि असं देव भक्ताची भेट झाली. असं गोड चिंतन रामायणाचे कविकर्ते नाथ राय यांनी आपल्याला रामायणाच्या माध्यमातून किष्किंधाकांडाच्या 10व्या अध्यायामध्ये सांगितलं. म्हणतात रामायणे